मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा येईल असा प्रण मनोज जरांगे पाटील यांनी रायगडावरती केला होता। मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश निघाला आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी निघाले आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। ज्यावेळी तुम्ही नतमस्तक झाला होतात, मला आठवतं की साष्टांग दंडवत घातलेला होता, त्यावेळेस वाटलं होतं की आरक्षण मिळेल आणि परत तुम्हाला तिथे जावं लागेल, पण ते एवढ्या लवकर जावं लागेल असं वाटलं होतं का? बरोबर, ते मात्र खरं, एवढ्या लवकर जावं लागेल असं नव्हतं वाटलं। पण मराठा समाजाची शक्ती, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन समाज एकत्र आला। परंतु मी असं त्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून बोललो होतो की मराठा समाजाला आरक्षण कायदा पारित झाला आरक्षणासाठी तर गुलाल घेऊन गडावरती ये, मिळालं तर म्हणजे नवस केल्यासारखं नाही हा, कारण राजे आहेत तिथं आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळे कंपाळी माती लावायला जातोय। फक्त कायदा पारित झाल्याच्या नंतर मी रायगडावर गुलाल घेवली आणि त्या कायद्याच्या मार्फत पहिलं प्रमाणपत्र मिळालं, मग मात्र विजयी कार्यक्रम विजयी सभा घेणार, तोपर्यंत नाही घेणार मी। आता रायगडाच्या चरणी चाललोय, कुठं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला वेळेवरती सांगतो, कारण त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातल्या घराघरातून माणसं येणार आहेत। तो इतका विजयी उत्सव मोठा असणार आहे की जसं आता मुंबईचं पुरं रेकॉर्ड तोडलंय देशानं बघितलंय, जगाने बघितलं म्हणलं तरी चालतंय। मुंबईत मराठ्याची ताकद काय होते, आझाद मैदानावर तेवढेच, वाशीत ते, नवी मुंबई ते आझाद मैदान, लोकच सगळ्या गाड्या कोणीकडे पण ते रेकॉर्ड मराठ्याने तोडलं। आता ही रेकॉर्ड एवढं राहणार आहे की नाहीच सांगू शकत मी आता शब्दात। महाप्रलय इतक्या ताकदीनं मराठी एकत्र येणार आहे। आरक्षण मिळून अवघा 1 दिवस झालाय, मात्र आता तुम्हाला विरोध व्हायला सुरू झाली आहे। सोशल मीडियावरती तुमच्याविषयी लिहायला सुरुवात झाली आहे। अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की आरक्षणातून नेमकं काय मिळालं? दुकानं बंद झाली यांची, काय लिहितो, काय नाही, काय केलं आम्ही, काय चूक केली? लाखांना करोडानं पोरं मुंबईला गेले, कायदा घेऊन आले 70 वर्षापासून ज्या आरक्षणात नोंदी सापडतात त्या, आणि 40, 42, 70, 75 वर्ष झाले सत्ता हे स्वातंत्र्य मिळाले तरी काही नव्हतं। आज कायदा बनवलाय, पोराने गेलेल्या लाखो करोडो पोराने कायदा बनवलाय, काय वाईट केलं, काय विरोध करतो? काय अमक्यात झाले तमक्यात काय कळतंय? अभ्यास आहे ना, बाकीच्या अभ्यासक बघा, सगळा स्वैरा शब्द आणला म्हणजे ज्याच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आहे, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी कायदा आहे, त्यांना आरक्षण मिळणार आहे याच्यातून सगळ्या स्वैऱ्यांना। तुम्ही एक काम करायला पाहिजे का, हे अभ्यासकांनी इकडं शहाणपणा जोडण्यापेक्षा तिकडं जायचं। त्यांनी 15 दिवसात म्हणणं मागितलं, म्हणणं मांडा ना, कायदा मजबूत झाला पाहिजे। हो सगळ्या हे फायनल झालं आता सगळ्या स्वाऱ्यांचा, हे पोरं गेलेले जिंकून मागे राहिले, गुलाल घेऊन आले, तुम्हाला ते तर कापा ना, तुम्हाला यायचं नाही, तुम्ही आले नाही, तुम्हाला चालायला काय झालं? तुम्हाला विचारलं असतं काय करायचं काय? तिथं जेवढे वकील होते, अभ्यासक होते हायकोर्टाचे, सगळ्यांना विचारलं। 4 घंटे रात्रीच्या 3 वाजेपर्यंत याच्यावर चर्चा सुरू होती, नंतर हा हे केलं। तुम्हाला विचारलं असतं, इथं 5-50 गोधड्या पांघरून घरी झोपलात आणि आता पोरं माघारी आल्यावर कायदा बनवून आता शायनिंग हाणायला लागला तिथं। तुम्ही एक काम करा, आणखीन तरी माझी विनंती तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं, बाकीचे अभ्यासक तुटून पडलेत आता तिथं म्हणणं मांडण्यासाठी, तुम्ही सुद्धा तुमचं म्हणणं मांडा आणि हा तुमच्या काही ओळी द्या, तो कायदा किती मजबूत होईल याच्यासाठी तुम्ही आता ताकद लावू लागा। गोरगरिबांचं पोरांचं कल्याण, त्यांच्या अन्नात काय माहिती केले तरी काय वाईट केलंय? मुंबईला गेलो, कायदा घेऊन आलोत म्हणजे आरक्षणच घेऊन आलोत, आता त्याला मजबूत करण्यासाठी हे करा। आता तुमचं म्हणणं विरोध करायला लागले, कायदा जितका मोठा तितका विरोध होणार। मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं, राज्यातल्या करोडो मराठा समाजाने, हे कायदा खूप मोठा आहे, लहान कायदा नाहीये। नोंदी नसलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना याच्यापासून आरक्षण मिळणार आहे, इतकं मोठा कायदा आहे, मग विरोध होणारच ना त्याला। विरोधाला मोजत नाहीत, मी नाही मोजत आणि तुम्ही मोजू नका, मराठा मायबापांना सांगू। फक्त आपले जे आहेत ना थोडेफार शहाणपणा तुमचा लय शिकू नका, तुम्ही लयच हुशार आहेत तर ते दमन मांडा ना, इकडं कशाला टोकरीत? नुसतं नावाला हपापलेले तुम्ही, काय नाही दुसरं तुमचं, नुसते नावाला हपापलेले आहेत, स्वतःच्या स्वार्थाला हपापले। तुम्ही सुपारी घेतल्यासारखा खेळ आहे ती, विरोध करणारा ते विरोध करणार आहेत, ते एकटं तिकडचं ते त्याची सुपारी घेतल्यासारखा खेळ करता। मराठी विरोध कशाला बोलताय? काय केलं मराठीने वाईट? कायदा बनवला, काय वाईट केलं? तुलाच विचारायला पाहिजे असं काही का? बरं तुला विचारलं असतं, तू आला का? चालायचं ना काना जरा विचार, म्हणजे उगा घरी झोपून शानपणा नाही शिकवायचा। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का आम्ही लय हुशार आहेत करोडो मराठी येडी आहे, हा म्हणजे तुम्ही नालायक समजता काय करोडो लोकांना तुम्ही लय शान आहे? असं नाही, आपल्या जातीच्या विरोधात आपण काही नाही बोलायचं, त्याच्यात पर्याय सांगा। आम्हाला नाही सांगायचं, तुम्ही तुमचं तिकडं म्हणणं मांडा ना, आम्हाला सांगू नका।
तुम्हाला आमच्या जवळ नाही यायचं, नका येऊ. तुमच्या दुकानदाऱ्या बंद पाडल्यात तर तुम्ही तिथं जा, म्हणणं मांडा, कायदा मजबूत करू लागा, लेकराचं कल्याण होईल. तुमच्या वळी द्या. सगळ्या सोयऱ्यांचा कायदा टिकण्यासाठी अमुक माझ्याकडून हे सजेशन आहे, ह्या उळ्यात ह्या त्याच्यामध्ये घाला. त्यांनी हरकती मागितल्यात, तिथं म्हणणं मागितलंय, द्या. बाकीचे अभ्यासक द्यायला लागलेत, घटनातज्ञ द्यायला लागलेत, आपले मराठ्यांचे बाकीचे वकील बांधव द्यायला लागले, तुम्ही द्या. इकडं कशाला उगाच तिसरंच हे करताय कामाधामाचं? अरे मराठ्याच्या नजरेतून कशाला पडता? मराठा बांधवांना माझी विनंती, माय बापाव, गैरसमज पसरतील. काय नाही केलं मराठ्यांच्या पोरं गेलेत आणि येताना आरक्षणाचा कायदाच घेऊन आलेत. हे सोपी गोष्ट नाही. 70 वर्षातनं झालं ते झालं गोरगरिबांच्या लेकरांसाठी. यांना उलट विनंती करून सांगा, तुला लयच कायद्यातलं माहिती, लय त्यातलं माहिती, तर पोरांनी कायदा बनविलाय, तू अभ्यासक आहे ना, तुझं म्हणणं ती दमांड आणि गोरगरिबांचं कल्याण होण्यासाठी तो कायदा मजबूत झाला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न कर. इकडे काय लिहित त्या व्हॉट्सअपवर, इथं रातभर लिहितोय त्याच्यावर आमका झालं तमका झालं, त्याच्यासाठी तिकडं लिहिलं रातभर, तिकडं म्हणणं तो कल्याण होईल. गेलेल्या पोराने कायदा आणलाय, आता तो टिकविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तिकडं मांड. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सांगा. आणि एबीपी माझाच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती, कोणी गैरसमज करून घ्यायचा नाही. गैरसमज करणंच काम असतं यांचं, राजकारणी लोकांना खुश करणं यांचं काम असतं. परंतु तुम्हाला एक विनंती माझी अशी की ज्यांच्या नोंदी सापडल्यात, बारका नाही का, एबीपी माझाच्या माध्यमातून मी हे घराघरात पोहोचणं याच्यासाठी सांगतोय, ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांनी त्यांच्या नातेवाईकाचा अर्ज पटापट करा. नातेवाईक म्हणजे चुलते, काके, पुतणे, तुमच्या आत्या यांचे अर्ज करा. तुमचे परिवार जे होईल, तुमची भावकी, त्यांचे अर्ज करून घ्या आणि तुम्ही दनादन तुमचे प्रमाणपत्र काढून घ्या. एक. आणि राहिलं दुसरं, हे सगळ्या सोयऱ्यांचं आता येतंय, त्यावेळेस तुमचे नोंद सापडली त्या बांधवांचे जे सोयरे असतील त्यांनी जे अर्ज करा. आता हा कायदा मजबूत होते थोड्या दिवसात. जितका विरोध होईल तितका हा कायदा मोठा आहे असं मनात समजा. पोरं जिंकून आलेत, 100% जिंकून आले. दोन आणखीन आक्षेप पाहायला मिळतात. एक म्हणजे मातृसत्ताक, ज्याची तुम्ही मागणी केलेली होती ती पूर्ण झालेली दिसत नाही. आणि आता तुमच्या तोंडून काही दिवसापासून एक सरसकट हा शब्द निघत नाही, असा देखील सोशल मीडियावर आक्षेप आहे. आक्षेप कोणाचा आहे? बिगर कामे मराठ्यांचं सरकार म्हणजे सरकारकडून बोलायचं, पक्षालाच मोठं मानायचं. सगळे सोयरे म्हणजे तुला कळतंय काय व्हायला लागले? सगळे सोयरे म्हणजे झालं सरसकट. नोंदी मिळाल्यात, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं, जिथं लग्नाच्या सोयरिकी जुळतात तो सगळा सोयरा परंपरेनुसार. कोण राहतोय खाली? मग कोणीच नाही. हे तर कळालं पाहिजे का सगळंच बोलायला लावायचं? हे म्हणजे हे चांगलं नाही त्यांचं. तुम्ही त्याच्यावर चर्चा करा. सोशल मीडियाला तू काय ह्याला इकडे ना माझ्याकडं, इथं चर्चा करून आपण ज्यांना ज्यांना चर्चा करायची त्यांनी अंतरवाली लिहा, चर्चा करू ना. आणखीन 15 दिवस वेळ तुमच्या हातातून गेलेलं नाही. कशाला डोकं लावता तिकडं सोशल मीडियावर लिहून? कशाला शानपणा दाखविता? गोरगरिबाचं कल्याण झालंय. मराठ्यांना विनंती, काही गैरसमज करून घेऊ नका. आणि हे माझ्या माध्यमातून माझी आणखीन एक विनंती, मराठवाड्यातल्या मराठा राहणार नाही, जरी कमी नोंदी मिळाल्या असल्या तरी आपण गॅजेट घ्यायचं सांगितलंय त्यांना. मराठवाड्याचं हैदराबादचं 1884 जनगणना 1902 सुद्धा जो डाटा आहे पुरावे ते घ्यायचे सांगितलेत. आणि चौथं, ज्यांच्या नोंदी मराठ्यांच्या मिळाल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायदा बनवला. एक मराठा राहणार नाही. मराठवाड्यातल्या लोकांनी कोणाचा जळीत रेकॉर्ड झाला असेल, कोणाचा हरला असेल, कोणाचा गायब झाला असेल, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. याचबरोबर याला 5वा मुद्दा आणखीन एक आहे की शिंदे समिती पुन्हा काम करायला लागली. गावागावातून ते सगळं रेकॉर्ड तपासणारे. त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, महाराष्ट्रातल्या सुद्धा नाही. शेवटी एक सांगतो, सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या मिळाल्याशिवाय 1 इंच हटणार नाही. काळजी करू नका. 2 दिवस लेट, पण मराठ्यांना आरक्षण पूर्ण सगळ्यांना दिल्याशिवाय मी गप्प बसत नाही. त्यामुळे कोणाचं काय ऐकू नका. तो घरात बसून शहाणपणा शिकतोय आणि मी इथं जीव जाळून काम करतोय. तो घरात बसून शहाणपणा शिकतोय आपल्याला. मी इथं प्रत्यक्ष जीव जाळून मराठी मोठे व्हावं यासाठी काम करतोय. गोरगरिबाचे पोरं मोठे व्हावं म्हणून करतो. मराठवाड्यातला एक माणूस राहणार नाही. हे एबीपी माझ्या माध्यमातून तुम्हाला शब्द आहे. तुम्ही आता उल्लेख असा केलात की त्यांनी सुपारी घेतलेली आहे आणि ती अप्रत्यक्षरित्या तुम्ही असं म्हटलात की छगन भुजबळ यांच्याकडनं घेतली, असं काय आहे? नाही नाही, त्याचा अर्थ तसा नाही. बळ मिळतंय त्यांना तुम्ही मराठ्याच्या विरोधात बोलल्यावर. याला सुपारीच घेतल्यासारखं म्हणतात. याला सुपारीच घेतल्यासारखं म्हणतात. म्हणजे तो विरोध करतो मराठ्याचा कशाला पण. मराठ्याच्या अन्नात विष खाली तो. आणि तुम्ही त्याच्याकडून बोलतात. त्याच्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही सोशल मीडियावर लिहिताच कशाला आणि मराठ्याच्या नजरेतून पडता कशाला? मराठ्याच्या नजरेतून पडाल तुम्हाला वाटत असं आम्ही हुशार आहेत दाखवतो. फेसबुक नजरेतून पडायला लागले तुम्ही मराठ्यांच्या. त्यापेक्षा तुम्ही तुमचं म्हणणं जो कायदा पारित केला आपण सगळ्या सोयऱ्यांचा,
तिथं म्हणणं मांडा ना, राजपत्रित आदेश येते हो, तिथं म्हणणं मांडा आणि कायदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू लागा. बाकीचे अभ्यासक सगळे म्हणणे मांडणार आहेत, तुम्ही मांडा तुमचं. याच्यावर कशाला मांडता? 2 गट दाखविता, 50-50 जणच आहेत, करोडो मराठा एकीकडे. तुम्ही कशाला असं करताय? गोरगरिबांच्या लेकराच्या पोटावर पाय कशामुळे देता तुम्ही? तुम्ही म्हणणं मांडा ना, तुम्हाला व्यासपीठ आहे ना म्हणणं मांडायला. तिथं स्पष्ट लिहिलंय 15 दिवसात आपण आपले हरकती म्हणणं मांडा. आणि तिथं कायदा किती मजबूत होईल. सगळा सोयरा शब्द फिक्स झाला आता. त्याला मजबूत करण्यासाठी मागून बेसमेंट पक्क पाहिजे. तर तुम्हाला जे जे देता येईल, कुणी इटा, सिमेंट, दगड हे द्या, म्हणजे ते पक्क बेसमेंट होईल. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या काही ओळी द्या, तुमचं म्हणणं द्या, आणि त्या सगळ्या सोयऱ्याचा कायदा मजबूत होईल यासाठी प्रयत्न करा. हे तुम्हाला माझं हात जोडून शेवटची विनंती. त्याच्यावर लिहू नका. त्याच्यावर लिहिल्याने काय होणार नाही. त्याच्यावर लिहून कायदा मजबूत नाही होणार. आम्ही पोरांनी लाखो करोडो पोर मुंबईला गेले, कायदा आणलाय. तुम्ही फक्त मजबूत करायसाठी प्रयत्न करा. दुसरं असं की काल ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक झाली, त्यामध्ये काही ठराव घेण्यात आले. ते ठराव होते, राज्य सरकारने सगळे सोयरेची व्याख्या बदलावी, कारण ओबीसी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 सरकार नियुक्त न्यायमूर्ती शिंदे समिती जी आहे ती स्थगिती द्यावी, आणि सुनील शुक्रे जाधव यांच्या मागासवर्गीय आयोगावर नियुक्त्या केल्या आहेत, ह्या चुकीच्या आहेत. शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोग निवड रद्द करावी. 3 ठराव घेण्यात आले काल. त्यांनी किती घेतलं काय होत नसतं. कायदा काय त्यांच्या मनात चालतो का? त्यांच्या काय घरातला आहे का देऊ कायदा? ते म्हणतील तसंच होईल आणि ते म्हणणार तसंच झालं पाहिजे असं होत नसतं कायद्यात. कायदा कायद्याच्याच मनानं चालत असतो. त्याच्यावरती सुद्धा सरकारनं खूप विचार करून हा कायदा बनवलेला आहे, हा शब्द घेतलेला आहे. मराठा समाजाने याच्यावरती खूप अभ्यास केलेला आहे. त्या दिवशी रात्रभर तेव्हा हा मान्य केलेला आहे. असं काही म्हणल्याने काही होत नसतं. मराठ्यांनी काहीही टेन्शन घ्यायचं नाही. विरोध मराठ्यांना कधी करतेतच, काही करा तरी करतेतच. मराठ्यांचं चांगलं व्हावं यांना वाटतच नाही. आपण फक्त आपल्या परीने लढायचं असतं ते टिकण्यासाठी. हे काम आपण करायचं, काही होत नाही. पण याचा अर्थ मात्र मराठा समाजाने समजून घ्या. हे इतके ठराव करायला लागलेत, याचा अर्थ हा कायदा इतका मजबूत आणि इतका मोठा आहे की घरातल्या मराठ्यांचं कल्याण हे समजून घ्या. मग आपले काही जे सोशल मीडियाला येतात ना, त्यांना उत्तरच हे. ते जे यार ते म्हणतात की ओबीसींना भीती आहे. याचा अर्थ असा आहे, ह्यो कायदा प्रचंड ताकदवान आहे, प्रचंड ताकदवान. हे मराठ्यांनी समजून घ्या. यांना म्हणा विरोध करू नका. आपले मराठ्यांनी, महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांना विनंती, मराठ्यांनी त्यांना सांगा, त्या अभ्यासकाला, तो हो म्हणणं इथं नको लिहू, तिथं मांड आणि कायदा मजबूत करू लाग. ह्या पोराने कायदा आणलाय. 16 फेब्रुवारीपर्यंत सगळे सोयरेचा जो मसुदा आहे त्याला लाखोच्या संख्येनं आक्षेप नोंदवा असं आवाहन देखील भुजबळांनी ओबीसी समाजाला केलं. मराठा समाजाला ही आव्हान आहे करोडोच्या संख्येनं. तुम्ही तुमचं म्हणणं तिथं मांडा की हा कायदा आमच्या फायद्याचा आहे. आणि जे अभ्यासक आहेत त्यांनीही मेसेज फिरवा. ज्यांना खास खरा अभ्यास आहे घटनेचा, कायद्याचा, हा सगळा सोयरा कायदा टिकलाच पाहिजे, आमच्यासाठी किती महत्वाचा आहे याच्यासाठी, आणि ही मजबूत झाला पाहिजे यासाठी व्याख्या ही व्याख्या घ्या. हे त्यांनी त्याच्यावरती सांगा. आणि मराठा समाजानेही सांगा. जे जे हुशार आहेत त्यांनी मग वकील असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, विद्यापीठातले असतील, घटनेचे तज्ज्ञ असतील, कायद्याचे तज्ज्ञ असतील, वकील बांधव असतील, मोठमोठाले, यांनी सगळ्यांना आपणही तिथं म्हणणं मांडा. आरक्षणाचे अभ्यासक यांनी सुद्धा मांडा की तुमचं म्हणणं मजबूतीनं मांडा. घेऊ कायदा मजबूत झाला पाहिजे. ही माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे. नुसतं फेसबुकवर व्हॉट्सअपवर लिहून काय मिळालं, काय झालं, काय मिळालं. कायदा मिळाला ना, काय झालं? कायदा मिळाला म्हणजे तुम्हाला आरक्षण मिळालं सगळ्या मराठ्यांना. समजून घ्या. त्यांनी एखाद्याने लिहिलंय पांढरे कपडे अंगात घालतो, चष्मा लावलाय म्हणून त्याला लयच कळतं असं काही नाही. गोरगरीब मराठ्यांना सुद्धा कळतंय, करोडाच्या संख्येनं सगळं कळतं. तुझं म्हणणं तिथं मांड असं सांगा, कारण हे कायदा खूप मोठा आहे, याच्यात मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तायवडे असं म्हणतात की जे 57 लाख नोंदी ओबीसीच्या मिळाल्यात, हे जे सांगितलं जात आहे हा दावा खोटा आहे. 37 लाख प्रमाणपत्र दिलेत, हाही दावा खोटा आहे, कारण की ह्या सगळ्या जुन्या नोंदी आहेत. 99% लोकांना जुने प्रमाणपत्र मिळालेत आणि तो आकडा यामध्ये टाकला गेला आहे. मी सुद्धा सभेतून विचारलं होतं 3-4 वेळेस, मी का खोटं बोलतो कधी? हे जुने आहेत का नव्यात सांगा. नाही सांगितलं. त्याचा अर्थ असा आहे ह्या सगळ्या नव्या नोंदी आहेत. त्याचं कारण आम्ही अशी शक्यता वर्तवली की 57 पैकी 39 लाख प्रमाणपत्र वाटप झालेत, हे सरकारनं सांगितलं. याचा अर्थ हे नवे आहेत. सरळ सरळ
आणि आता त्यांच्या परिवारानं तातडीनं अर्ज करावेत. हा ते सांगायचं राहिलं. एबी माझाच्या माध्यमातून मी मराठा समाज सांगतो, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांनी आपण आपल्या परिवारातले जे लोक आहेत, काका बोलते, चुलते, आत्या, यांचे परिवारात तुमचे जेवढे भावकीत लोक आहेत तेवढ्यांचे अर्ज करा आणि प्रमाणपत्र काढून घ्या. कोणीही गाफील राहू नका. सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या. वेळेवर काढून कामकं काढू, वेळ नाही फेल नाही ना काही नाही. प्रत्येकानं ज्यांची नोंद आहे मिळाली त्याच्या परिवारातल्या पटापट काढून घ्या. म्हणजे आपला आकडा 1-2 कोटीपर्यंत जातो. हेच राहिले थोडे मराठे मग आरक्षणातून सगळ्या सोयऱ्यातून सगळ्यात समजून घ्या. मला काय म्हणायचं ती लिहिणारा तो काय मिळालं काय नाही, त्याला काय मिळालं काय नाही थोड्या दिवस दाखवतो म्हणा, थांब थोडं तू काय मिळालं काय नाही त्यासाठी. आता विशेष मराठवाड्याचं राहिले. मराठवाड्यातल्या कमी नोंदी मिळाल्यात. मराठवाड्याने खचायचं कारण नाही. एकही मराठा राहणार नाही. हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायचं सांगितलंय, त्याच्यात पूर्ण मराठा कुणबी असं आहे. 1884ची जनगणना आहे तीही घ्यायची सांगितली, तीही घेणार आहेत. 1902चं डाटा आहे काय तो पण घ्यायचा सांगितलाय. आणि याला जोडून चौथा मुद्दा आहे, सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यामध्ये सुद्धा ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळा सोयरा कायदा आहे, त्याच्यातून काही जातील. 5वा मुद्दा, शिंदे समिती मराठवाड्यात पुन्हा काम करणार आहे. त्याच्यात काही नोंदी सापडतील, काही भाटांच्या सापडतील राजस्थानच्या, काही नोंदी देविलशीच सापडतील, काही संस्थानाकडे येतात देवदेवतांच्या त्या काही सापडतील. मराठा एकही राहणार नाही. आणि मी कशाला आहे तुम्ही काळजीच करू नका. लढायला मी आहे. तो फेसबुक व्हॉट्सअपवर लिहिणारा नाही आहे. लढायला मी आहे, माझा गोरगरीब मराठा समाज आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास आहे, माझा तुमच्यावरती. तुम्ही गैरसमज करत नाही. आपल्या दोघांचं एकजूट अशीच राहू द्या. त्या लिहिणारा लिहून द्या. काय लिहायचं तू लिह म्हणा असाच मरेपर्यंत तू लिहितच राह मराठ्याच्या विरोधात. आपण मिळून देऊ एक शेवटी शब्द एपी माझाच्या माध्यमातून. मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणापासून राहणार नाही. मग तुमचा रेकॉर्ड जळालेला असो नाही ते काही असो, हे शब्द आहे माझा तुम्हाला. त्याशिवाय मी आंदोलन थांबवित नाही. आणि महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही. त्याची महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काळजी करू नका. वेळ प्रसंगी मुंबईला जायची गरज पडली तर पुन्हा जाल. मुंबईची इकडे आणीन मी आता. मराठ्याला शब्द आहे मुंबईची इकडे आणतो. बरं, दुसरं एक मराठा लाख मराठा ही घोषणा खूप प्रचंड गाजली. आणि आता पंकजा मुंडे यांनी असंही म्हटलंय की आता जरांगे पाटीलच ओबीसी मध्ये आलेले आहेत, तर त्यांनी आता एक मराठा लाख मराठा सोबत एक ओबीसी लाख ओबीसी असं देखील म्हणा. सगळे मराठा समाज ओबीसी आरक्षणात आल्याच्या नंतर 100% म्हणू. पण सगळे मराठे आता हेच ना, ओबीसी एक मराठा कोठी मराठा. पण सगळे मराठे आल्याच्या नंतर म्हणूयाच नक्की. पण तोपर्यंत हा तेच ना, ते पाठ करायला थोडा टाइम लागेल. त्यापेक्षा ते करण्यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला मोठं सहकार्य करावं की सगळा मराठा समाज ओबीसी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करू लागावेत. ठीक. दुसरा आणखीन असा आहे की नारायण राणे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आणि त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे ट्विट, आरक्षणासंदर्भी राज्य सरकारने घेतलेला निर्णय आणि आश्वासन जे दिलेत त्याला मी सहमत नाही. हेच मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. शेवटचं वाक्य. याचा अर्थ हा कायदा मजबूत आहे आणि याच्यात मराठ्याचं 100% कल्याण होणार आहे. म्हणून व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणारे काय मिळालं काय कायदा मिळाला ना, काय मिळालं हेच समजून घ्या. गोरगरीब मराठ्यांनी लिहिणारा लिहू द्या. याचा अर्थ हा कायदा खूप मोठा आहे. तुमचं ह्याच सगळ्या स्वाऱ्याच्या कायद्याचंच कल्याण होणार आहे. याचा अर्थ हाच घ्यायचा. फेसबुकवर लिहिणाऱ्यांशी बोलता, मग नारायण राणेंची का नाही बोलत तुम्ही? त्यांच्याविषयी का नाही बोल? वेळ काळ यावा लागतो. प्रत्येकाला वेळ काळ यायला लागतो. ज्यावेळेस नरड्याला लागतं त्यावेळेस माणूस बोलत असतो. जवळ चाललंय तोवर चालून देतो. कारण माझ्याकडे खूप संयम आहे. मी शांत आहे आणि विचारपूर्वक मांडणी करतो. म्हणून तर मराठ्यांच्या पदरात हे व्हायला पडले. 57 लाख प्रमाणपत्र पडलेत. शिंदे समिती पुन्हा काम करायला लागली. 50-60 लाख नुसते त्यांच्या परिवाराला मिळतील ज्यांच्या नोंदी मिळाल्या. त्यांच्यामध्ये 1.5-2 कोटी मराठा आरक्षणात गेलाय. हे यश आंदोलनाचं. आणि 70 वर्ष जे खेचून आणता येत नव्हतं सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी, तो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा सुद्धा खेचून आणलाय. शांततेनं, संयमानं आणि विचारपूर्वक मांडणी केली म्हणून हे हाताला लागलंय. नाही तर इथं महारथी होते विरोध करणारे सगळे असे बाजूला सारलेत आरड्या करून. उगाच गोरगरीब मराठा समाज एका मुठीनं मागं नाही. फक्त मराठ्यांना माझी पुन्हा तीच विनंती आहे, काय मिळालं ह्या शब्दावर त्यांचा विश्वास नका ठेवू. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला शब्द दिलेला विश्वास ठेवा. मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही. त्याच्याशिवाय मी आंदोलन थांबवित नाही. तुम्ही आनंदी राहा, खुश की आपल्या मराठवाड्याला सुद्धा पूर्ण ताकदीनं सगळं आरक्षण मिळणार आहे. फक्त एकजूट तसेच ठेवा. त्यांनी काय लिहिलं याच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांनी लिहिलं मग ते देणार आहे का? नाही. तुम्ही आणि मी देणार आहेत. आपण गोरगरीब एकमेकाला आरक्षण देणार आहेत. त्याला काय
त्याचं लिहिणाराचं दुकान फकान बंद पडलं असेल, त्याला काय मराठ्या जीवावर मोठं व्हायचं असेल, त्याला मिळालं नसेल काही, त्याने उलट ती म्हणणं मांडायला पाहिजे. सगळ्या मराठ्यांनी त्याला सांगा जो असेल तो. बाकीचे सगळे म्हणणं मांडायलेत कायदा मजबूत होण्यासाठी. तिथं तू म्हणणं तिथं मांड, इथं नको मांडू आणि नको मराठ्यात फूट दाखवू. ठीक. एक शेवटचा प्रश्न, आता 31 तारखेनंतर तुमचं पुढची रणनीती कशी असेल या सगळ्या संदर्भात? माझं एकच म्हणणं आहे फक्त की या कायद्यातून मला एकच पत्र बघायचं आहे. सगळ्या स्वराज्याच्या कायद्यातून मला एकच पत्र बघायचं आहे. नंतर मग मी दिशा ठरवतो. कारण 31 नाही पण किमान 2 तारखेला पुढची रणनीती ठरवण्याची तयारी आहे. बैठक घेणार आहे? हो. कुणाची बैठक? हे आमचीच मराठा समाजाची. 2 तारखेला बहुतेक असं चाललं, मागं पुढं होईल तारीख, पण चाललंय. हे होते मनोज जरांगे पाटील. आणि जे सोशल मीडियावरती आक्षेप घेतले जातात किंवा त्यांच्याविषयी बोललं जातं त्याविषयी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे की आपण आपलं म्हणणं सोशल मीडियावर मांडण्यापेक्षा जे हरकती आणि सूचना 15 तारखेपर्यंत द्यायच्या त्यामध्ये आपलं म्हणणं मांडा, म्हणजे हा कायदा मजबूत होईल. आणि इतरही जे मुद्दे होते त्यावरती त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन किरण कटारेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.